शेतकरी मित्रांनो, ह्या उन्हाळ्यामध्ये आणि नेमकीच ह्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच एप्रिल महिन्याच्या तोंडावरच तुम्हाला पिकांची लागवड करायची आहे आणि ह्या पिकांचं भरघोस उत्पादन मिळवायचं. मग नेमकी कोणती पिकं लागवड करावी, तर ह्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर टॉप 5 महत्त्वाची पिकं आहे ना, यांची लागवड तुम्हाला करणं गरजेचं आहे. ह्या पिकांची लागवड, माहिती, व्हरायटी, बियाणं संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, ह्या नववर्षामध्ये गुढीपाडव्याला भरपूर सारे शेतकरी भरपूर साऱ्या प्रकारची पिकं करतात आणि मालामाल होतात. या पिकांचं भरघोस उत्पादन मिळवतात. बाजारात भले कमी असू द्या, पण पिकं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवतात. मग ही पिकं आहे तरी कोणती, तर संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील, आजच व्हिडिओ पाहतात, सबस्क्राईब नक्की करा. समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स पहिल्यांदा करायचे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्याने नेमकी कोणतं पीक करावं, नेमकी या उन्हाळ्यात प्लस पावसाळ्यामध्ये त्याला भरघोस उत्पादन मिळून, तर पहिलं महत्वाचं पीक तर ते म्हणजे टोमॅटो या पिकाची लागवड करायची. व शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकाची लागवड करते वेळी व्हरायटी सांगतोय. व्हरायटी घेते वेळी ह्या वर्षी नवीनच मार्केटमध्ये आलेली व्हरायटी BSF ची चांप 33 या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो. दुसरी व्हरायटी टोमॅटोची सांगतोय, तर ती म्हणजे किरण ऑर्डर सीड्स कंपनीची या किरण व्हरायटीची आपण लागवड करू शकतो. तिसरी व्हरायटी सांगायची झाली 6242 या देखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर. अजून एक महत्वाची व्हरायटी अथर्व असेल, साहू असेल, विरांग असेल, आर्यमान असेल, कीर्तिमान असेल, यांसारख्या विविध. आणि शेवटची महत्वाची व्हरायटी तर ती म्हणजे ऑर्डर सीड्स कंपनीची गुरु गावरान सेगमेंट मधली व्हरायटी. ह्या टोमॅटोची लागवड ह्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करू शकतो. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या उन्हाळ्यात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दुसरं महत्वाचं पीक तर ते म्हणजे आपल्याला मिरची या पिकाची लागवड करायची. व शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या आता आपण काय करू शकतो आहे की बलराम असेल, AK47 असेल, प्राईड 151 असेल, अंकुर 930 असेल, ज्वेलरी असेल, यांसारख्या विविध मिरच्या आहेत ना, यांची आपण लागवड करू शकतो. ब्लॅक 99 असेल, सोनल असेल, ह्या देखील मिरचीच्या व्हरायट्यांची लागवड करू शकतो ह्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ह्या उन्हाळ्यामध्ये नेमकी या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुढचं महत्वाचं पीक घ्यायचं तरी कोणतं, तर ते म्हणजे आपण कोथिंबीर या पिकाची लागवड करू शकतो. व शेतकरी मित्रांनो, 30 दिवसामध्ये उपटणीला येतं आणि बाजारावर देखील 20 ते 30 रुपये प्रति जुडीला झालेला बघायला मिळतो. मग या कोथिंबीरीचं बियाणं निवडते वेळी, व्हरायटी निवडते वेळी कोणती व्हरायटी निवडावी, तर पहिली महत्वाची व्हरायटी सांगतोय, तर ती म्हणजे अशोका सीडची सुपर अर्ली 30 डेज. हो शेतकरी मित्रांनो, एकरी 12 किलो दाणा लागतो आणि 25 दिवसामध्ये 30 दिवसामध्ये उत्पादन हमखास होतं. एकरी 12 किलो दाणा लागतो, कोथिंबीर बियाणं लागतं आणि 30 दिवसामध्ये दाणा उपटणीला येतो. त्याच्यानंतर दुसरं कोथिंबीरीचं धान्याचं बियाणं तुम्हाला सांगायचं झालं, तर ते म्हणजे काळा वाई असेल, आंध्रा वाई असेल, नेत्रा राजेश्वरी, अशोका सीडची AFA5 असेल, सुरभी असेल, बॉम्बे सुपरची सोनल असेल आणि बॉम्बे सुपरची सुरभी, हे आपण कोथिंबीरीचं बियाणं निश्चित स्वरूपात निवडू शकतो आणि 30 दिवसामध्ये कोथिंबीर उपटणीला येणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ह्या उन्हाळ्यामध्ये पुढचं महत्वाचं पीक सांगायचं झालं, तर ते पीक म्हणजे आपल्याला ढोबळी मिरची याची लागवड करायची. आता मात्र ढोबळी मिरचीची लागवड करते वेळी व्हरायटी सांगायची झाली, तर ऑर्डर सीड्स कंपनीची आर्या ह्या व्हरायटीची लागवड करू शकतो. तसेच सुपर वंडर असेल, इंद्रा असेल, सरपंच सीडची सरपंच F1 असेल आणि इंडसची पोपटी मिरची, ह्या ढोबळ्या मिरचीची आपण निश्चित प्रकारे लागवड करू शकतो. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या उन्हाळ्यामध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नेमकी कोणतं पीक करावं, तर पुढचं महत्वाचं पीक सांगतोय,
तर ते म्हणजे झेंडू या पिकाची लागवड करायची आहे. हो शेतकरी मित्रांनो, सणवार उत्सव 12ही महिने चालू आहे. लग्न समारंभ असतील, देवस्थान असेल, यांना दररोज फुलांची मागणी असते. मग झेंडूची लागवड करतेवेळी झेंडूचं बियाणं किंवा रोप ही निवडायची आहेत. तर ही कोणती घ्याल? तर लक्षात घ्या, आपण अप्सरा येलो, पुष्पा येलो, ड्रीम येलो, प्राईम ऑरेंज, यश ऑरेंज यांसारख्या विविध झेंडूच्या ऑरेंज आणि येलो सेगमेंट मधल्या व्हरायटी आहेत ना, यांची निवड नक्कीच करू शकतो आणि ह्या पिकाची लागवड करून निश्चित स्वरूपात भरघोस उत्पादन मिळू शकतो. आता शेतकरी मित्रांनो, या उन्हाळ्यामध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ही टॉप 5 महत्वाची पिकं सांगितलेली आहे. पण ह्या पिकांची लागवड करतेवेळी उन्हाचं टेम्परेचर जास्त प्रमाणे, मोर रोग जास्त प्रमाणे होऊ शकते. त्यासाठी काय करायचं आपल्याला? लक्षात घ्या, मल्चिंग पेपर, ड्रिपचा वापर करायचा. ह्या पिकांची लागवड केल्यानंतर ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलिस जैविक बॅक्टेरिया आपल्याला यांची ड्रिंचिंग आळवणी करणं गरजेचं आहे. तसेच आपण मॅट्रिक्स हे बुरशीनाशके हे देखील याची आळवणी करू शकतो, जेणेकरून मर रोग 100% प्रमाणात कमी होणार आहे. ही पिकं जोमदार जबरदस्त वाढलेली दिसून येणार आहे. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, ह्या उन्हाळ्यामध्ये ही जी काही तुम्हाला टॉप 5 महत्वाची पिकं सांगितलेली आहेत ना, ह्या पिकांना शक्य झाल्यास स्प्रिंकलर, रेन पाईप यांचा वापर आवश्यकरित्या करा. जेणेकरून काय होणार आहे, एक प्रकारचा गारवा आपल्या जमिनीमध्ये निर्माण होणार आहे आणि निश्चित स्वरूपात पिकं जास्त प्रमाणे डेव्हलप झालेली आपल्याला दिसून येणार आहे. ह्या पिकांना फवारणी करतेवेळी नीम ऑइल रोगार याचा वापर करायचा. त्याचबरोबर थ्रिप्स, मावा, तुडतुडे, रसशोषक किडी, पांढरी माशी यांचा अटॅक जास्त प्रमाणे होऊ शकतो. यासाठी आपल्याला योग्य त्या फवारण्या करायच्यात. एक्झॉडोस असेल, आता माझं ट्रासिड असेल, डेलिकेट असेल, स्पिंटॉर असेल, यांची देखील फवारणी करणं गरजेचं आहे. नाग अळीचा अटॅक यावर होऊ शकतो. यासाठी आपल्याला जबरदस्त नियोजन करणं गरजेचं आहे. आणि हे जर अशा पद्धतीने नियोजन करत असाल, निश्चित स्वरूपात ह्या उन्हाळ्यामध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही जर ह्या टॉप 5 सांगितलेल्या पिकांची लागवड करत असाल, निश्चित स्वरूपात आपल्याला पुढे भरघोस उत्पादन आणि उत्पन्न आरामशीर होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करायचंय. समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. आणि जाता जाता एक सांगतो, यापैकी तुम्हाला जी मी पिकं सांगितलेली आहेत, या प्रत्येक पिकांची लागवड ते काढणी संपूर्ण माहिती प्रत्येक दिवसानुसार, व्हिडिओनुसार तुमच्या समोर सांगितलेली आहे. त्यामुळे एकदा अवश्य व्हिजिट द्यायची मिलिंद भोर युट्यूब चॅनलला आणि तुमच्या सर्व पिकांचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कमी खर्चात काढायला विसरायचं नाही. धन्यवाद. जय जवान, जय किसान.